नमस्कार मंडळी. तुमच्याच जन्म नक्षत्र गोचरीचा सदुपयोग साधा. म्हणजेच तुमच्याच कुंडलीचा तुमच्या स्वतःसाठी अगदी निर्विघ्नपणे कुठलीही काळजी न करता सहज सोप्या पद्धतीने सदुपयोग साधायचा असेल तर कुंडलीमध्ये अडकू नका. ग्रह नक्षत्रांना त्यांचं काम करू द्या. तुमच्याकडनं जे काम अपेक्षित आहे ते काम करा. अगदी सरळ थेट प्रत्येकानं आपापली जन्म नक्षत्र गोचर फॉलो करा. आपल्या जन्म नक्षत्र गोचरीने जे तुम्हाला सांगितलंय ते फॉलो करा, त्याचं ऐका. जन्म नक्षत्र गोचरीने सांगितले ना तुम्हाला की विपत नक्षत्र, प्रत्यय नक्षत्र आणि वध नक्षत्र तुम्हाला अशुभता देणारे आहेत. तर ती नक्षत्र ज्या तारखेला असतील, ज्या दिवशी असतील, त्या दिवशी कुठली शुभ कार्य करू नका ना. मग ती कार्य छोटी असू दे मोठी असू दे, ती कार्य करूच नका. करू नका म्हणण्यापेक्षा त्या कार्याचं नियोजन करा. तुमच्या घरातील कॅलेंडरवरती याची नोंदणी करून ठेवा, मार्किंग करून ठेवा. तुमच्या जन्म नक्षत्रानुसार तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या नक्षत्र ज्या तारखेला असतील त्या तारखेला तुम्हाला जसं आवडेल किंवा तुम्हाला जसं लक्षात येईल अशा पद्धतीने तिथे मार्किंग करून ठेवा. मग सर्कल करा, क्रॉस करा आणि त्या दिवसाचं ते नक्षत्र कधी संपणार आहे तो टायमिंग देखील तिथे टाकून ठेवा. म्हणजे काय होईल, तुमचं कार्य तुम्हाला कुठल्या योग्य वेळात करायचंय ते तुम्हाला चटकन लक्षात घेता येईल. आलं लक्षात? जन्म नक्षत्र गोचर हेच अगदी महत्त्वाचं कार्य तुमच्याकडनं करून घ्यायचा प्रयत्न करत असते, पण आपण त्या प्रयत्नाला साथच देत नाही. नको त्या दोष आणि उपायांच्या नादी लागून आपण आपल्याच कुंडलीने आपल्याचसाठी जो एक यशाचा मार्ग आखून दिलेला आहे, जो सुख समाधानाचा मार्ग आखून दिलेला आहे, त्याच मार्गाने आपण वाटचाल करत नाही. खऱ्या अर्थानं जर कुंडली शास्त्राचा, तुमच्या स्वतःच्या कुंडलीचा तुम्हाला जर सदुपयोग साधायचा असेल तर तुमच्याच कुंडलीची जन्म नक्षत्र गोचर पाहून घ्या, शिकून घ्या, जाणून घ्या. अगदी सहज आणि सोपी आहे ती. तुम्हाला फक्त तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेले विपत नक्षत्र, प्रत्यय नक्षत्र आणि वध नक्षत्र लक्षात ठेवायची. त्या नक्षत्राच्या दिवशी कुठलीही छोटी मोठी शुभ कार्य करायची नाहीत. म्हटल्यानंतर त्याचं नियोजन आलं. जर कॅलेंडरवरती तुम्ही संपूर्ण महिन्याचं मार्किंग करून घेतलं तर तुमच्या प्रत्येक कार्याचं नियोजन, ज्याला आपण शेड्युलिंग म्हणतो, ते अत्यंत सुरळीतपणे, अगदी शांतपणे आणि समाधानाने त्या कार्याला आपण पुढे नेलं जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेल्या पद्धतीने, तर तुमच्या दैनंदिन जीवनातली सगळी अशुभता, सगळं नुकसान, सगळी म्हणतो ना अपमान, अवहेलना किंवा जी येणारी दिक्कत आहे म्हणतो, अडचणी आहेत, त्या सगळ्या दूर ठेवण्याचं तुमच्याच हातात असतं आणि त्याचं दिशा मार्गदर्शन तुमची जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला करत असते. तेवढी लक्षात घ्या. सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला जन्म नक्षत्र गोचर म्हणजेच ताराचक्र, नवताराचक्र जाणून घ्यायचं असेल तर सोबत
दिलेल्या फोन नंबरवरती किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही संपर्क करा. तुम्हाला अगदी अत्यल्प वेळामध्ये तुमचीच कुंडली तुम्हाला कशी वाचायची हे सांगितलं जाईल. लक्षात घ्या, ग्रह नक्षत्रांची गोचर ही अविरत फिरत असते. लक्षात घ्या, 12 ग्रह असतात कुंडलीमध्ये. ते 12 ग्रह 12 नक्षत्रामध्ये असतात. त्याच 12 नक्षत्रांच्या 12 चरणातून असतात. आणि हे सगळं 12 ग्रह 12 नक्षत्रातून 12 नक्षत्र चरणातून प्रवास करतात 12 राशीतून आणि कुंडलीतल्या 12 स्थानातून. ह्या सगळ्या अवाढव्य गोंधळामध्ये तुम्ही गडबडून जाऊ नका किंवा तुम्हाला त्यात पडायची गरज पण नसते. तुम्हाला फक्त स्वतःचं जन्म नक्षत्र गोचर पाहायचे. त्यातील जन्म नक्षत्र गोचरींनी तुम्हाला सांगितलेले विपत नक्षत्र, प्रत्यय नक्षत्र आणि वद नक्षत्र कोणती आहेत एवढंच लक्षात घ्यायचंय. आणि त्याच 9 नक्षत्रांना तुम्हाला शुद्ध संतुलित राखायचंय. ते शुद्ध संतुलित राखण्यासाठी तुम्हाला जुन्या पद्धतीप्रमाणे त्या नक्षत्र स्वामींचे हजारोतले मंत्रोच्चार करायची गरज नाही. आणि ती वेळ आत्ता नाही. आत्ताचं जीवन हे फास्ट जीवन आहे. अगदी धकाधकीचं धावपळीचं जीवन आहे. त्यामुळे आपल्याला त्या ग्रहांच्या मंत्रोच्चारामध्ये पडण्यात काहीही तथ्य उरत नाही. परंतु त्याच वेळेस आपल्याला आवश्यक असलेली अशुभ नक्षत्रांची ऊर्जा फिल्टर करायची असते, शुद्ध संतुलित राखायची असतेच. त्यासाठी तुम्हाला जे अशुभ ठरणारी नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांची साथ घ्यायची आहे. आणि त्या आराध्य वृक्षांचं सानिध्य, त्यांचा अर्क, त्यांचा तेलार्क, त्याचा परफ्यूम हा तुम्ही दिवसातून एकदा वापरायचा आहे. म्हणजे तुमची दिवसभरासाठी ज्या काही अशुभतेला तुम्ही सामोरे जाणार आहात त्या अशुभतेला शुद्ध संतुलित राखायचं काम हे अर्क, तेलार्क आणि परफ्यूममधल्या आराध्य वृक्षांच्या ऊर्जा कंटेंट मधून म्हणजे बॅलन्स होतात. सहज सोपा मार्ग आहे. अगदी सहजपणे तुम्ही तुमचे दैनंदिन जीवन सुखा समाधानाने आणि यशस्वीपणे जगू शकता. येते लक्षात? शनी 7.5 अमक्या ठिकाणी आहे किंवा गुरु अमक्या ठिकाणी आहे. मग लग्नाला गुरु 4था आहे, 8वा आहे. मग मंगळ आता ह्या नक्षत्रात जाईल. मग तुमची पैशाची कामं अशी होतील, अशी तुंबतील. हे सगळं त्या गोचरीवरती बोलताना नुसती चर्चा चालते. वास्तविक प्रत्यक्ष वास्तवात तुमच्या कुंडलीमध्ये त्याचा परिणाम कसा होणार आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि आता तर तेही बघायची एवढं म्हणजे त्याचंही टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही आहे. कारण जे घडणार आहे ते घडणारच आहे की नाही. त्या ज्या ग्रह नक्षत्र चरण आणि राशी आणि ज्या कुंडलीच्या स्थानातून जाणार आहेत हे सगळे विषय त्याच ऊर्जेच्या अधिपत्याखाली येणार आहेत की नाही. तीच ऊर्जा तुमच्या मन बुद्धी विचारावरती प्रभावी ठरणार आहे. मग त्याला तुम्ही शुद्ध राखायचा प्रयत्न करा ना. त्यांना त्यांचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. आणि ते काम म्हणजे काय तर
दिव्य ऊर्जा हर्बल सुगंधीचं ग्रह नक्षत्र ऊर्जा संतुलन संस्कार तुम्हाला आज आत्ता ताबडतोब लगेच चालू करायचे. हे संस्कार तुम्हाला सुरू केल्यापासून लगेच तुमच्या ऊर्जेमध्ये फरक दाखवायला सुरुवात होते. तुमच्या मनबुद्धी विचारामध्ये, तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये, तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये अगदी खूप म्हणजे अतिशय उच्च प्रतीचं फरक जाणवतो. आणि प्रत्येकाला हेच हवं आहे ना, कारण दैनंदिन घटना प्रसंगांमध्ये तुम्हाला त्या प्रसंगातून जायचंच असतं आणि त्या प्रसंगातील जी काही ऊर्जा तुमच्यावरती प्रभावी ठरणारी असते त्याच ऊर्जेला तुम्हाला हाताळायचं असतं. तर त्याच अशुभ ठरणाऱ्या ऊर्जेला हाताळताना तुम्हाला त्या ऊर्जेला फिल्टर बसवायचा असतो, तिला संतुलित राखायचं असतं. आणि तेच काम अगदी सहज सोप्या पद्धतीने तुमचं जन्मनक्षत्र गोचरीचं स्प्रे परफ्यूम करतं, म्हणजे अत्तराची बॉटल करते किंवा तेलार्क करतं. ह्या दोन म्हणजे स्प्रे परफ्यूम असू दे किंवा तेलार्क असू दे, दोघांमधली जे घटक आहेत ते घटक ऊर्जेनं ओतप्रोत भरलेले असतात. आणि हेच त्या तेलार्कामधले किंवा परफ्यूममधले घटक तुमच्या शरीराभोवती असलेल्या ऊर्जेतील नकारात्मक ऊर्जांना शुद्ध लागते आणि त्या ऊर्जेला तिच्या ऊर्जा पातळीवरती शुद्ध आणि संतुलित राखते. आणि आपल्या मनबुद्धी विचाराला, निर्णय क्षमतेला अशाच शुद्ध आणि संतुलित प्रमाणातल्या ऊर्जेची गरज असते. तीच ऊर्जा त्याच पद्धतीने अगदी सहज पद्धतीने तुम्हाला दिव्य ऊर्जाच्या तेलार्कामधून, म्हणजे दिव्य ऊर्जाच्या तेलार्काच्या वापरातून आणि दिव्य ऊर्जाच्या ऑरा बॅलन्सर स्प्रेमधून सहजपणे संतुलित होते. अगदी कुठलेही त्रास नाही, वेळेचं अपव्यय नाही. येते लक्षात? आपलं जीवन सहज सोप्या पद्धतीने म्हणजे त्याला मार्गी लावा. घाबरून किंवा दडपण घेऊन जीवन जगता येत नाही. शेवटचं, वर्तमानात जगायचे तर वर्तमानानुसार वर्तमानासाठी जगा. अमक्या स्थानामध्ये तो ग्रह होता, मग त्याचा असा परिणाम आहे, तसा होईल, उद्या तो तिकडे जाईल, मग तसं होईल, ह्यात काही तथ्य नसतं. तुम्हाला आज आत्ता वर्तमानात जगायचं आहे, म्हणून वर्तमानात जगताना वर्तमानानुसार जगा आणि वर्तमानासाठी जगा. जे वर्तमानामध्ये जी प्राप्त गोचर स्थिती आहे त्या स्थितीला सामोरे जात जगा. लक्षात घ्या. अधिक अडचण असेल तर संपर्क करा आणि सशुल्क मार्गदर्शन घ्या. लागलीच तुमच्या जन्मनक्षत्र गोचरीची ऊर्जा संतुलन संस्कार वापरायला सुरुवात करा. थांबू इथे आता. तुमच्या संपर्काची वाट, तुमच्या फोन कॉलची वाट बघतोय. शुभम भवतु. ओम नमो नारायण.